नाव का सनीच नाव सूरज खवाटे. निखिल घ्या निखिल सूरज आणि निखिल घ्या एक्स्ट्रा खेळाडू निखिल आहे ना एक्स्ट्रा सूरज आहे काय. अंपायर अंपायर वेट वेट स्ट्राइक वरती बॅटर नेम अभि व अंश. अभि व अंश. बॉलर प्रतीक जर्सी नंबर 4 प्रतीक. पहिला बॉल के मोठी मॅच सुरू होते मॅचला. पहिला बॉल यावेळेस मध्ये काय स्ट्रोक आहे परंतु डॉट बॉल तिथे मात्र बॉल अडवला गेलाय. क्या सुटतोय आणि सिंगल धाव येईल. या मॅच मधील पहिली धाव पहिली रन अभिच्या बॅट मधून निघते. सिंगल धाव येईल. अंश पहिल्या बॉलवरती सिंगल काढतोय अंश व नॉन स्ट्राईक मध्ये जातोय. व्हॉट अ फिल्डिंग. काय एफर्ट आहे मित्रांनो. स्वतः संघाचा कॅप्टन तेजस काय फिल्डिंग आहे. नक्कीच संघासाठी 4 धावा वाचवल्या. जर्सी नंबर 7 जर्सी नंबर 7 आपल्या जर्सीचा नंबर जो आहे त्या नंबरला साजेशी अशी खेळी करतोय. पुन्हा पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला स्ट्राईक आहे तिथं मात्र चांगली फिल्डिंग पण 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक 2 ने वाढेल. धावसंख्या होते ती 5. 1 ओव्हर 5. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या ती 5. आता संघाची दुसरी वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन संभवतः ऋषिकेश येईल. ऋषिकेश कवटेकर. माफरा आयनापूर आडनाव आहे त्याचं. ऋषिकेश थोडा मात्र आता गोलंदाजी बदल केला जातोय. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संभवतः सूरज जर्सी नंबर 9 सूरज मखदूम. जर्सी नंबर 9 सूरज मखदूम. तर मात्र चांगला फटका आहे त्या बॉलवरती मात्र सिंगल येईल. बॉल आता मात्र डॉट बॉल येते सूरजच्या. आता मात्र बॉलिंग वरती मोठे फटके मारचा प्रयत्न करतो डॉट बॉल. धावसंख्या आहे ती फक्त 6. यावेळेस मात्र काय फिल्डिंग आहे. एक टीम एफर्ट टीम गेम पाहायला मिळतोय. येलो जर्सी संघ जो खेळतोय गणपती पेठ. चौकार येतोय आजच्या या मॅच नंबर 3 मधील पहिला चौकार अंशच्या बॅट मधून.
कव्हर वरती फटका खेळला गेला व 4 धावांसाठी पाठवला गेला बॉल. आता मात्र पुढचा बॉल सूरजचा अंशसाठी. यावेळेस कॅच सुटतोय. अंशला पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु कॅच सुटतोय, झेल सुटतोय जर्सी नंबर 18 श्रेयसच्या माध्यमातून. आता मात्र एक संधी मिळते अंशला. पुढचा बॉल सूरजचा शेवटचा बॉल. यावेळेस मात्र वेगवान फटका म्हणून इथे ऋषिकेश उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. ओव्हर संपते, 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या होते 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. 2 ओव्हरचा खेळ मात्र पूर्ण झालाय. धावसंख्या ती 11. आता मात्र जर्सी नंबर 45 जर्सी नंबर 45 विशाल सज्ज होतोय बॉलिंग साठी. पुढचा बॉल, पुढची ओव्हर घेऊन विशाल सज्ज होतोय. विशाल नंदुरकर. पुढचा बॉल विशालचा अंशसाठी. यावेळेस देखील वेगवान फटका आपण तिथे तेजस स्वतः संघाचा कॅप्टन आहे. तो चांगला बॉल अडवेल व चांगली फेकी करेल. इथे सिंगल धाव मात्र मिळणार आहे. या सिंगलने मात्र 1 रनने धावसंख्या वाढते. धावसंख्या होईल ती 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. विशाल यावेळेस मात्र स्लोवर परंतु बॉल जातोय 2D. 2 धावांसाठी 2 बॉल मध्ये 3 रन खर्च केल्या. आता मात्र बॉल टू बॉल. धावसंख्या होते 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. पुढचा बॉल. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा पुन्हा धाव मिळते आहे वाईट स्वरूपाची. 4 धावा या आता मात्र ओव्हर मध्ये आल्यात. आता मात्र कॅच सुटतोय. सोपा साधा कॅच अक्षयच्या हातामधून सुटला जातोय व तिथे मात्र 1 रन मिळेल. 2 धावा. 2 धावा डिक्लेअर मध्ये बॉल गेला. आता मात्र पुन्हा सिंगल केलं ते. का बॅटिंग करत दोघे बॅट्समन अभि व अंश. अतिशय चतुर. प्रत्येक बॉलवरती मात्र सिंगल घेतली जाते. डॉट बॉल येत नाहीये. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र अंश बॅटिंगवर सज्ज होतोय विशालसाठी. यावेळेस देखील पुन्हा एकदा सिंगल धाव. 1 धाव डिक्लेअर. या एका धावसंख्येतून पोहोचते ती 19. 19 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. विशालचा. यावेळेस मात्र यावेळेस देखील चांगला फटका. 20 धावा होतील. 3 षटक पूर्ण धावसंख्या ती 20. 3 ओव्हर धावा लागल्या ते 20 धावा. आता मात्र या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या विशालने. 6 बॉल मध्ये 9 धावा दिल्यात विशालने. अतिशय महागडे षटक. तर आता मात्र पुढचा बॉल घेऊन पुढची ओव्हर ऋषिकेश आयनापुरे. यावेळेस देखील काय फटका आहे. व्हॉट अ स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंटला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. सिंगल धाव येईल. या सिंगलने मात्र आता धाव फलक 1 ने वाढतंय 21. यावेळेस मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय अंश. व डॉट बॉल.
पुन्हा एकदा पुढचा बॉल ऋषिकेशच्या ऑनसाठी. यावेळेस देखील पॉवरफुल स्ट्रोक पण होती. तेजस आहे, सिंगल मिळेल. या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 22. अंशच्या बॅटमधून मात्र बॉल वेगाने जातोय, वेगाने ट्रॅव्हल होतोय, परंतु इथे फिल्डर आहेत. त्यामध्ये पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे, परंतु इथे सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग होते विशालच्या माध्यमातून. तिथे 1 धाव मिळते. 1 धाव धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर 2 पोहोचेल तो 23. प्रत्येक बॉलच्या मागे एक सिंगल धाव घेतली जाते. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे, परंतु डॉट होते बॉल. आता मात्र शेवटचा बॉल या ओव्हर मधील. ऋषिकेशचा लास्ट बॉल फेस करेल तो अंश. यावेळेस देखील डॉट बॉल आणि ओव्हर संपते. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या होते ती 23. 24 बॉलचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या ती 23. तर आता संघाचं 5वं वैयक्तिक पहिले ओव्हर घेऊन अक्षय येते बॉलिंगवरती. अक्षय पंडित डावखुरा उजवा. यश मात्र शॉर्ट जॅम, सिंगल धाव. शॉर्ट पूल गेला. 1 बाउन्स घोषित केला जातोय पंचांकडून अक्षयसाठी. अक्षय डावखुरी बॅटिंग करतो व राईटी बॉलिंग करतो. याच्याकडे व्हेरिएशन आहे. एक मार्क्यू खेळाडू या संघाचा. पुढे दुसरा बॉल अक्षयचा सज्ज होतोय अंशसाठी. झेलबाद, विकेट आणि विकेट येईल. आजच्या मॅच मधील पहिली विकेट या अंशच्या माध्यमातून बसली जाते. आता मात्र अंश वसगडेकर बाधून माघारी परततोय. आता अंशच्या जागी उत्कर्ष वसगडेकर. एक भाऊ गेला, दुसरा भाऊ येतोय. तर मात्र संघाचा कॅप्टन सुशांतच्या माध्यमातून एक चांगला झेल घेतला गेला. आता मात्र उत्कर्षच्या खांद्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. शेवटपर्यंत खेळावं लागेल. धावसंख्या फसली आहे. धावसंख्येची फक्त 24. आता मात्र इथून एक चांगला स्टार्ट दिला गेला. एक चांगला एंड देखील करावा लागेल उत्कर्षला. आता मात्र उत्कर्ष स्ट्राईक वरती येतोय अक्षयसाठी. आता मात्र अक्षयचा पहिला बॉल फेस करेल उत्कर्ष. यावेळेस बॅकफूट पंच प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाला बॉल व सिंगलने उत्कर्ष आता बॅट वरती बॉल घेऊन सिंगल करतोय व नॉन स्ट्राईकला जातोय. पुढचा बॉल अक्षयचा. यावेळेस देखील पाव्या पंचांचा निर्णय काय आहे? सिंगल धाव. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल व अभिषेक विकेट थोडक्यात वाचतीये. जर बॉल 2 धावांच्या डिक्लेअर झोन मध्ये गेला असता डायरेक्ट तर अभिची विकेट गेली असती. मग थोडक्यात वाचला जातोय अभि. उत्कर्ष स्ट्राईक वरती. ज्यावेळेस झेल सुटतोय. एक चांगला प्रयत्न होता परंतु सिंगल धावेसाठी बॉल जाईल. सूरजचा चांगला प्रयत्न. बॉल 1 धावेसाठी जाईल व धावसंख्या होते ती लास्ट बॉल 27 धावसंख्या होत्या. शेवटचा बॉल या षटकामधील.
यावेळेस देखील चांगला बॉल आहे, डॉट बॉल येईल. ओव्हर संपते, धावसंख्या होते ती 27. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, धावसंख्या ती 27. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 ओव्हर 27. 5 ओव्हर 27 धावसंख्या आहे. अजूनही 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉलमध्ये जास्तीत जास्त जितक्या धाव्या जमवता येतील तितक्या जमवल्या जातील उत्कर्ष व अभि यांच्या माध्यमातून. तर आता नक्कीच जितक्या कमी धावावरती थांबावं लागेल तितक्या कमी धावा थांबवण्याचा प्रयत्न करतील ते येलो जर्सी मधील खेळाडू गणपतीपेठ संघाकडून. तर आता पहिल्या षटकामध्ये ज्याने 9 धावा खर्च केला तो बॉलर पुन्हा सज्ज होतोय, संभवतः विशाल, जर्सी नंबर 45, जर्सी नंबर 45. विशाल सज्ज होते पुन्हा बॉलिंगवरती उत्कर्ष व अभिसाठी. आता मात्र एक महत्वपूर्ण ओव्हर, संघाची महत्वपूर्ण निर्णायक ओव्हर घेऊन येतो विशाल. त्याचा सामना करतो पहिल्या बॉलचा उत्कर्ष. तर अतिरिक्त धाव इथे मात्र पुन्हा लेग स्टंपच्या वर, पुन्हा पंचांचा वाईटचा इशारा. यावेळेस देखील एक चांगला प्रयत्न केला तो विशालच्या माध्यमातून, परंतु सिंगल धाव येईल. सिंगल धावाने मात्र धावसंख्येत पोहोचते ती. स्कोर 31-31. तर मात्र विकेट विकेट आणि विकेट जाते. उत्कर्ष वसगडेकर बाद होतोय, विकेट जाते उत्कर्षी. एक मोठा धक्का बसतोय. काय बॉल टाकला गेला विशालच्या माध्यमातून, अतिशय चांगला बॉल. उत्कर्ष मात्र आता माघारी जातोय. उत्कर्षची पूर्ण फॅमिली ही मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहे, पण उत्कर्षला मात्र आता मोठी खेळी करण्यात अपयश येते. धावसंख्येत चांगल्या, परंतु विकेट्स मात्र इथे गमावले गेलेत. न्यू बॅटर सुमित, जर्सी नंबर 11. धावसंख्या 31. आता मात्र सिंगल घेतली जाईल. सुमितच्या बॅटमधून येणारे पहिली सिंगल या मॅच मध्ये. धावसंख्या होते ती धावसंख्या 32. 32 रन्स ऑन द बोर्ड. मात्र पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला फटका आहे, परंतु बॉल जर सीमारेषेकडे 4 धावा, चौकार येईल. वन स्ट्रोक. अभिच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार या मॅच मध्ये. अभि मात्र एक चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल. मिसफील्ड मात्र ऋषिकेशच्या माध्यमातून केली गेली व 4 धावांचा फटका बसतोय गणपती पेठ संघाला. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा दिल्या.
यावेळेस देखील काय क्रिकेट आहे मित्रांनो, एक चौकारावरती मात्र सिंगल करून नॉन स्ट्राईकला जातोय अभि. आता मात्र पुन्हा स्ट्राईक वरती धावसंख्या होते 37. पुन्हा स्ट्राईक वरती मात्र आता सिंगल घेऊन अभि येईल. वॉर्ड अँड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम अभि. उत्कर्ष एक मोठी आपला कॅप्टन माघारी परला हे त्याला माहिती आहे. तो मात्र आता संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलतोय व धावा जमवण्यासाठी सुरुवात करतोय. तर आता बॉलर नंबर 4 प्रतीक आहे ना, प्रतीक. यावेळेस देखील बॅकफुट पंच. काय बॅटिंग आहे, वा. अभिच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती अभि आता मात्र धाव घेत सोडत नाहीये, धाव घेतोय, रन घेतोय प्रत्येक बॉलवरती. डॉट बॉल होत नाहीये. मात्र खराब बॅटिंग पाहायला मिळते. बॉल जाईल सर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. काय लक आहे मित्रांनो, लक मात्र इथे साथ देतय ते गुलमोहर संघाला. बॉल असं वाटत होते मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु बॉल 4 धावांसाठी गेला. आता मात्र धावफलक वेगाने वाढलंय, वेगाने वाढतंय. धावसंख्या होते 42 रन्स. अतिशय मात्र हा कधी आता मात्र कॅच संध्या आणि कॅच पकडला जाईल जर्सी नंबर 18 श्रेयसच्या माध्यमातून. तर एव्हरग्रीन प्रज्योत बालाजीनगर यांच्या माध्यमातून जो संघ आपण पाहतोय, मागील कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने 2 विजय मिळवले त्या संघाचे या स्पर्धेमध्ये 3 विजय मिळवले गेलेत व 1 पराजय. 4 सामने खेळलेत, 3 जिंकलेत, 1 हारले आहे मॅच बालाजीनगर संघाने. आता मात्र संघाची संदीप नवीन बॅटर. यावेळेस मात्र च्या माध्यमातून डॉट बॉल हाताळला जातोय. पुढचा बॉल प्रतीकचा. यावेळेस देखील काय स्ट्रोक आहे मित्रांनो, विकेट. विकेट व्हाईट बोर्डवरती बॉल आदळलाय, त्यामुळे विकेट घेतली जाईल. ओव्हर संपते. 7 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या होती ती 42 धावा. रिव्ह्यू नाही आहे. विकेट आहे, रिव्ह्यू नाही आहे. सिक्सर स्टेपिंग नो बॉल यासाठी रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त रनआउट साठी रिव्ह्यू घेतला जाईल. फक्त आणि फक्त रनआउट साठी रिव्ह्यू घेतला जाईल. रनआउट अंपायर्सने माहिती द्यायच्या प्लेयर्सना, फक्त रनआउट. आता मात्र पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल तो प्रतीक. सूरज शेवटची ओव्हर घेऊन सज्ज होते सूरज. सिंगल धाव. अभिच्या प्रत्येक बॉलवरती ते मात्र आता रन येते. सिंगल आणि सिंगल. मात्र वॉटर स्ट्रोक पुल केले बॉलला सिंगल धावेसाठी. सिंगल धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येतून पोहोचली ती 44 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा बॅकफुट पंच, पुन्हा सिंगल धाव. या सिंगल धावसंख्या होईल ती 45. आता मात्र अभि वैयक्तिक 20 बॉल मध्ये 22 धावा करून खेळतोय.
नक्कीच चांगली बॅटिंग अभिच्या माध्यमातून 45 मधल्या 22 धावा एकट्या अभिच्या. व्हॉट बॅटिंग. आता मात्र कट बॉल येतोय. तर पुन्हा पुढचा बॉल सूरजचा सामना करेल तो न्यू बॅटर प्रणित. कॅच आउट. विकेट स्ट्रेट इन टू द बास्केट. सूरजच्या बास्केटमध्ये बॉल जाईल व एक सोपा झेल पूर्ण करेल. शेवटचा बॉल लास्ट बॉल या षटकामधील. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 45 प्रतीक. आता मात्र शेवटचा बॉल येतोय. स्कोर होतोय तो 45 धावा. शेवटचा बॉल. आता मात्र चांगला फटका आहे परंतु सिंगल येईल आणि सिंगलने मात्र विकेट. 46 रन्स ऑन द बोर्ड. 47 टू विन. 48 बॉल मध्ये 47 धावा कराव्या लागतील. 48 बॉल्स 47 टू विन. पुढची मॅच माधवनगर दत्तनगर दोन्ही कॅप्टन यायचे टॉस साठी. माधवनगर आणि दत्तनगर 47 टू विन टॉस साठी यायचंय फ्रॉम 8 ओव्हर्स. तर आता 47 धावांची इथे मात्र आवश्यकता आहे. तर आता 47 धावांचा पाठलाग मात्र सुरू केला जाईल अक्षय व विशालच्या माध्यमातून. तर बॉलर नेम संदीप. फर्स्ट ओव्हर संदीप येतोय बॉलिंग मारवरती. उर्वरित आता 47 धावांचा पाठलाग सुरुवात होते. पहिला बॉल संदीपचा अक्षय साठी. अक्षय लेफ्ट हँडर बॅटर. अक्षय देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. तसेच विशाल
डीजे विष्णू माईकचा तो पोरगा माईक घेतलाय बघा, लहान लहान मुलगा. डॉट बॉल येतोय आता, मात्र पहिल्याच बॉल डॉट येतोय. चेक. यावेळेस मात्र पंचांचा वाईट इशारा, एक अवांतर धाव. या धावेने धावफलक उघडते, एक धाव. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने सिंगल धाव येईल. धावसंख्या होती ती 2. चांगली सुरुवात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेलाय. काय फिल्डिंग आहे, होय काय? टीव्ही अंपायर निर्णय सोपवला गेलाय. क्लोज कॉल. अंपायर आहे तिथे, अंपायर बघतील. क्लोज कॉल. चेक. संदीप याने थ्रो दिला व तो विकेट किपर अभियाने कलेक्ट करून लगावला गेला. तर मात्र रनआउटची संधी मागली जाते. पाहूया अपील केले गेले. टीव्ही अंपायरची मात्र मदत घेतली जाते. पण टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय ते. निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे खूप मोठी. ते मात्र विकेट आहे अक्षयची, एक डावखुरा बॅट्समनची विकेट मात्र इथे लागली आहे पन्नाला. काय रे, विकेट 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 आणि विकेट येईल आता मात्र या बॉलवरती. धावबाद इथे मात्र आता लेफ्टी बॅटर अक्षय आउट होऊन तमूत परततोय. पुढचा बॉल पुन्हा सज्ज होतोय तो संदीप तेजससाठी. बॉल 3 बॉल. स्कोर 2. आता मात्र संघाचा कॅप्टन स्वतः मैदानावरती उतरतोय. तेजस व विशाल आता मात्र बॅटिंग मारवर सज्ज होत आहेत. आता मात्र लेट कट सिंगल साठी पाठवला गेला बॉल. सिंगल धाव. या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या अजून पोहोचली ती 3. लेट कट पुन्हा सिंगल. बॉल किती, लास्ट बॉल. दत्तनगर आणि माधवनगर पुढची मॅच. दत्तनगर टॉस जिंकून बॅटिंग घेतलेले आहेत. चार. शेवटचा बॉल या ओव्हरमधील संदीप यांचा तेजससाठी.
यावेळेस मात्र चिकी सिंगल, या सिंगलने मात्र ओव्हर संपते. 1 ओव्हर धावसंख्या होते ती 5. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 5 धावा फलकावरती लागतायत. आता मात्र धावा फलकाचा इथे मात्र आता पाठलाग करायला सुरुवात केली जाते खऱ्या अर्थाने. उर्वरित 47 धावांचा इथे पाठलाग आता मात्र केला जाईल. आता मात्र 1 ओव्हर पूर्ण धावसंख्या ती 5. आता संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं ओव्हर घेऊन पहिली षटक घेऊन सज्ज होतो तो अंश वसगडेकर. तर सुरुवात होते म्हणा अंश. वॉटर स्ट्रोक चांगला फटका आहे. मिसफील्ड होते. बॉल होते सीमारेषेकडे पर्यंत अडवला येईल पुन्हा एकदा. इथे मात्र चूक केली जाते. विशालच्या माध्यमातून चूक होते. विशालने पहिला कॉल केला व पुन्हा थांबवलं गेलं बॅट्समनला. आता मात्र स्वस्तात इथे मात्र बाद होतोय. कोणतीही गरज नव्हती विशालला. व इथे मात्र तेजस आता आउट होते व माघारी परततोय. सुमितच्या माध्यमातून चांगला थ्रो केला गेला. आता विशाल मात्र दुसरी विकेट विशालने गमावली रनआउटच्या स्वरूपामध्ये. अक्षर रनआउट, तेजस रनआउट, दोन्ही रनआउटच्या स्वरूपात विकेट गेले आहेत. थोडंसं मिसकम्युनिकेशन केलं जाते व रनआउटच्या स्वरूपात 2 गडी बाद केले गेलेत. थोडंसं कॉलिंग मध्ये गडबड होते. आता मात्र चांगला स्ट्रोक आहे परंतु 2 धावा 2 धावा डिक्लेअर मध्ये बॉल जाईल. आता मात्र नो बॉल उचलल्या पंचांनी नो बॉल दिलाय. नो बॉल सिंगल. 2 धावा येतील या बॉलवरती. 2 धावांची धावसंख्या 2 ने वाढी धावसंख्या पोहोचेल ती 10 वरती. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या मिळाल्या गेल्या व स्कोर बोर्ड 2 ने वाढतोय. धावसंख्या होते ती 10. फ्रीटचा बॉल. या बॉलवरती मात्र कोणती धाव नसणार आहे. फ्रीडचा बॉल होता. बॉल दे. स्कोर धावसंख्या होते 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र 13 धावा. ओव्हर संपते. 2 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या होती ती 13. 2 ओव्हर 13. दोन षटकांचा खेळ मनाच्या आतमध्ये पूर्ण धावसंख्या ती फक्त 13 धावा धावफल करायला लागते. 13. 13 रन्स ऑन द बोर्ड. आवरायचं थांबायचं नाही. गुलमोहर संघ आपल्याकडे टाइम कमी आहे. आता 13 धावांमध्ये 2 ओव्हरच्या नंतर धावसंख्या लागली. आता मात्र पुढची ओव्हर घेऊन पुढचं षटक घेऊन
मात्र संघाची तिसरी व वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन उत्कर्ष वळसकर सज्ज होतोय बॉलिंगसाठी. पहिला बॉल उत्कर्षचा सामना करतो सागर. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल खेळून काढलाय सिंगल साठी. सिंगल धावने 1 रनने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होते 14. आता मात्र विशाल उत्कर्षचा सामना करेल. विशाल मात्र सिंगल खेळून काढाय सिंगल साठी. या सिंगलने मात्र धावफलक पुढे जाईल 1 ने. 15. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे तिथे. सिंगल वन डिक्लेअर मध्ये बॉल जाईल. धावसंख्या होते 16. 16 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र पुन्हा बॅकफूट पंच. पुन्हा सिंगल येईल. प्रत्येक बॉल वरती सिंगल आणि सिंगल घेतली जाते. आता मात्र पुढचा बॉल उत्कर्षचा. यावेळेस स्टंपची संधी होती परंतु बॉल कलेक्ट केला जात नाही. अभिच्या माध्यमातून बॉल सुटतोय. आता मात्र डॉट बॉल येतोय. फार वेळानंतर इथे मात्र डॉट बॉल घोषित केला गेलाय. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे परंतु ऑफ कटरचा बॉल. सिंगल येईल. ओव्हर संपते. 3 षटकांचा पूर्ण धावसंख्या होते 18. 18 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. 18 धावा धावफलकावर लागतायत. तर नवीन बॉल प्रणित पांड्या जर्सी नंबर 33 सानेकर साठी. यावेळेस मात्र सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाव. सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 19. 19 रन्स. यावेळेस मात्र कॅच सुटतोय. कॅच या मॅच अतिशय महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. कॅचेस मात्र पकडणं अतिशय गरजेचं असतं. कॅच सुटला जातोय सुजयांच्या माध्यमातून. आता मात्र बॉल खोदून काढला. आता मात्र सिंगल साठी बॉल जाईल. आता मात्र प्रत्येक बॉलच्या मागे सिंगल येते. सिंगल आणि सिंगल आणि सिंगल. धावसंख्या होते 21. आता मात्र पुन्हा सिंगल येईल. या सिंगलने मात्र धावसंख्या अजून पोहोचेल ती 22. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधील. डॉट बॉल. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. व्हाईट बॉल. एक सिंगल अतिरिक्त धाव येईल. या वाईटने धावफलक पुढे जाईल 1 ने. धावसंख्या पोहोचते ती 23. 23 रन्स ऑन द बोर्ड.
शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये लास्ट बॉल. सिंगल. 4 ओव्हर 24. 4 षटकांचा पुन्हा धावसंख्या 24. आता 24 बॉल 23. 24 बॉल 23 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. 24 बॉल 23. चला चालू करा. तर धावसंख्या होते 5 ओव्हर नंतर 31 ऑन द बोर्ड. आता मात्र अजूनही 18 बॉलमध्ये 16 धावा. एक मागचं मात्र हाताळलं गेलं संदीपच्या माध्यमातून. आता मात्र नवीन बॉलर उत्कर्ष येतो पुन्हा बॉलिंगवरती. उत्कर्ष 18 बॉल 16 रन.
काय बॅटिंग केली जाते विशालच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ऑफ कटर बॉल, डॉट बॉल येईल. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल उत्कर्षचा सामना करेल तो सागर. ऑप्शनच्या बाहेर पण त्यांचा वाईटचा इशारा. या वाईटने एक धाव वाढेल, धाव संख्या पोहोचेल ती. डॉट बॉल. ओव्हर संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या होते 37. 36 अजूनही 11. 12 बॉल मध्ये 11 धावा. बारा बॉल 11 रन्स हा सामना जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. ठीक आहे, चेक करतोय 1 मिनिट. वेट 1 टुडे 2 टुडे आहेत. यावरला 1. तर पुढचा बॉल. यस मात्र पुन्हा डॉट बॉल. वॉट बॉलिंग, काय बॉलिंग आहे. आता मात्र 10 बॉल आणि 10 रन. दहा बॉल 10 रन. पुढचा बॉल देखील चांगला बॉल आहे. पण सिंगल धाव मिळाली. सिंगलने मात्र 1 धाव वाढते. धावसंख्या होते ती 38. अजून 9 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. बॉलच्या मागे फक्त 1 धाव. पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो. यावेळेस डॉट बॉल. शबाश. अशी मात्र इथे प्रत्येक बॉल चेरिंग केली जाते. मॅच मात्र सुरक्षित रंगते. आता मात्र पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो प्रणित विशाल साठी.
यावेळेस संधी आहे, थोडं कॅच सुटला जातोय परंतु सिंगल धाव मिळेल. परंतु चांगला प्रयत्न, चौकार अडवला आपल्या संघासाठी. नक्कीच नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या व धावसंख्या होती ती 39. आता मात्र शेवटचा बॉल, 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर संपते. आता मात्र 6 बॉल आणि 7 रन. 7 रन 6 बॉल. आता मात्र एक महत्वाची ओव्हर, पाहूया कोण येते बॉलिंग साठी. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. चला चला मॅच सामना सुरू करून घ्या अंपायर लवकर. चला आवरा गुलमोहर व गणपतीला बाहेर चला. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये इतका डिसिजन नाही घ्यायचा. तर आता शेवटचे 6 बॉल लागण्यासाठी सुमित येतो. सुमित जर्सी नंबर 11. सुमित 6 बॉल 7 रन. 7 रन 6 बॉल. सुमित टू सागर. स्टार्ट होते. पुढचा बॉल सचिव होते सुमितचा. यावेळेस सिंगल. 5 बॉल 6 रन. 6 रन 5 बॉल. वड मॅच, काय मॅच होतीये. यावेळेस देखील चांगला फटका आहे. तिथे मात्र उत्कर्ष एक चांगला स्टॉप केला जातोय. सिंगल धाव. आता मात्र 4 बॉल आणि 5 रन. 5 रन 4 बॉल. 4 धावा काढल्या तर इक्वल, 5 धावा काढल्या तर विजय. डॉट बॉल. वाह, काय बॉलिंग आहे. सागरच्या माध्यमातून मात्र आता डॉट बॉल येतोय. स्कोर होतोय 42. 42 धावा. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 5 रन. 3 बॉल 5 रन. यावेळेस देखील डॉट. सागरच्या माध्यमातून दुसरा डॉट बॉल येतोय. आता मात्र 2 बॉल 5. 2 ला 5. काय मॅच आहे. वा, नक्की चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळते. आता मात्र दुसरी मॅच. सिंगल. आता मात्र 1 बॉल 4 धावा. या बॉल वरती चौकार येणं गरजेचं आहे. 1 बॉल 4 रन. चौकार आला तर गणपती पेठ हा सामना जिंकेल. जर डॉट झाला तर मात्र गुलमोहर आणि गुलमोहर मैदानाच्या चारी बाजूला गुलमोहर संघाचे पाठीराखे उपस्थित आहेत. चारी बाजूने मात्र इथे गुलमोहर संघाला प्रोत्साहन दिलं जात आहे.
विकेट आणि विजय साकारला जातोय. अतिशय देखणा विजय. नक्कीच एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या विजयासाठी. हिट विकेट. आता 3 धावांनी हा सामना जिंकतोय. तर अभिनंदन गुलमोहर संघ. पुढच्या तर संघाने bad यायचं luck. पटकनात. माधवनगर टाकायचा माझ्यामध्ये बॉल टाका आतमध्ये. माझ्यामध्ये बॉल टाका. फिल्डिंग लावून घ्यायचंय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच